आळंदी देवस्थान संस्थानचे श्री निरंजननाथ यांनी पुण्यात वारकरी तसंच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी आरेरावी आणि एकदम विचित्र असं उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार काल पुण्यात पालखी आली त्यावेळेस झाला आणि त्याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। पोलिसांना तसंच पत्रकारांना म्हणजे माध्यम प्रतिनिधींना पालखी सोहळ्यात आलेले वारकरी त्याचप्रमाणे पालखीच्या दर्शनाला आलेल्या पुण्यातील किंवा पुण्याच्या शेजारच्या भागातील भाविकांवर जोरात ओरडताना ते दिसतात। त्या व्हिडिओमध्ये त्यांचा सगळा जो काही प्रकार तो कॅप्चर झाला। त्यांच्या या असल्या वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे यांनी सुद्धा दखल घेतली आहे। भावार्थ देखणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जो काही काल प्रकार घडलेला आहे आम्ही त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतोय। मुळात वारकरी संप्रदाय जो आहे तो सेवेचा आणि भक्तीचा संप्रदाय आहे, पण जर कोणी मुजोरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तसा खतपणी करत असेल तर आम्ही त्याला त्यावेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत। काल जो काही प्रकार घडला त्यानंतर आम्ही बैठक घेतली, त्यानंतर दिलगिरी व्यक्त करणारी आम्ही आता ही अजून एक बैठक घेणार आहोत। मीडियातील बांधव वारीचं हे भव्य वैभव दाखवण्यात आम्हाला कायम मदत करत असतात, त्यामुळं त्यांच्या भावना कोणामुळे दुखवल्या गेल्या असतील तर आम्ही संस्थांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। नेमकं जो प्रकार घडला त्याचं आम्ही चिंतन केलं आणि आजही करणार आहोत। योगी निरंजननाथ यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आम्हाला नाही, त्याची व्यवस्था वेगळी असते असं सुद्धा देखणे यावेळी म्हणाले। पण नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। काल पालखी जेव्हा पुण्यात मुक्कामी आली होती तेव्हा मंदिरामध्ये आळंदी देवस्थान संस्थानचे श्री निरंजननाथ यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी पोलीस यांच्याशी आरेरावी केली आणि एकदम विचित्र असं उद्धट वर्तन केलं। जो काही प्रकार घडला त्याचा व्हिडिओ अनेक लोकांनी कॅप्चर केला, तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। पालखी भवानी पेठेत आली असताना हजारो भाविक वारकरी हे तिथं पालखीच्या दर्शनासाठी जमतात किंवा येतात, त्यामुळं पोलिसांना त्या ठिकाणी बाहेर आणि मंदिरात कडक बंदोबस्त ठेवावा लागतो, त्यामुळं पोलिसांना मंदिरात सुद्धा थांबावं लागत असतं। पण निरंजननाथ यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांना सुद्धा एक प्रकारची आरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसत आहे। पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर घडलेल्या या सगळ्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। पालखी सोहळा हा आनंद उत्सव शांततापूर्ण सोहळा असतो, त्यामुळे अशा घटना अजिबात घडू नये। आम्ही संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करू आणि इथून पुढे असं होणार नाही किंवा पालखी सोहळ्याला कोणाकडून गालबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी सरकार घेईल किंवा सरकारतर्फे सांगण्यात येईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।